सांगली एलसीबीची मोठी कारवाई, आंतरराज्य बॅग लिफ्टिंग टोळी जेरबंद। सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी धडक कारवाई। आंतरराज्य पातळीवर कार्यरत असलेल्या बॅग लिफ्टिंग टोळीतील 2 आरोपींना अटक। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। 3 डिसेंबर रोजी शिराळ्यात तहसील कार्यालयाजवळ 43,000 रुपयांची चोरी झाली होती। या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता। गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्यासोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश खरात, अनिल कोळेकर, सागर लवटे तसेच एलसीबीचा संपूर्ण स्टाफ यांनी एक विशेष पथक तयार केले। तांत्रिक तपास आणि बातमीदारांच्या माहितीच्या आधारे आरोपी मिरज येथील सिनर्जी हॉस्पिटलजवळ येणार असल्याचे समजताच पथकाने सापळा रचून कारवाई केली। ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांची नावे सलमान रामलू गुड्डेटी वय 56, संदीप सलमान गुड्डेटी वय 32, दोघेही राहणार तिप्पा, बिटरगुंटा, जिल्हा निल्लोर, आंध्र प्रदेश। चौकशीत त्यांनी शिराळ्यासह कवटेमहांकाळ, शाहूवाडी येथे चोरी केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। या दोघांकडून 10,000 रुपये रोख, युनिकॉर्न मोटरसायकल, शाईन मोटरसायकल, एकूण किंमत 1,35,000 रुपये पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे। मुख्य आरोपी सलमान गुड्डेटी याच्यावर महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। अटक करण्यात आलेले आरोपी आणि जप्त मुद्देमाल शिराळा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।